वालसींची स्पर्धा सुद्धा आम्ही कव्हर केली होती. खूप छान वाटलेलं बाबदेवपाडा म्हणजे वालसींचं मैदान आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा. या परिसरामध्ये अमने लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये जेव्हा 7 स्टार निर्माण झाले, संस्थापक अध्यक्ष अनंता केणे यांच्या खांद्याला खांदा लावून, त्यानंतर या परिसरात क्रिकेटला एक वेगळं रूप प्राप्त झाले आणि म्हणून तर अनेक प्रेक्षक ह्या स्पर्धांना भेट देतात, प्रेम करतात, जोडले जातात. मग लाईव्ह असो किंवा ऑफलाईन असो, मैदानात सुद्धा गर्दी करतात आणि त्यामुळे खेळाडूंना एक वेगळी उत्तेजना प्राप्त होत असते. म्हणून उत्तेजनावर्धक स्पर्धा कशी करायची हे शिकवलंय ओम साई आमले लोणार क्रिकेट असोसिएशनने. त्या असोसिएशनचे आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज निलेश. युअर टायमिंग इज ऑन हिअर. 11 वाजून 8 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. हो, ओव्हर पिच ऑफस्टिकच्या बाहेर, त्याला लॉफ केलाय, ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण चेंडू. सुंदर बॅटर आहे नितीन. आवेश सुद्धा अगदी चांगले आयोजक आणि बॅटर आहेत. जबाबदारीने खेळतात, जबाबदारी स्वीकारतात आणि इथे नितीनने हात खोललोय. पहिल्या चेंडूमध्ये इथे डेलिशियस अगदी पुस्तकी फटका लगावला, ज्या फटक्याला पाहायला खूपच जणांना आवडत असतं. प्रत्येक क्रिकेट तज्ज्ञाला हे फटके अगदी भावत असतात आणि तो भाव वधारलेला फटका इथे नितीन चौधरीने मारलाय. 4 धावसंख्या, नितीन ऑफ द मार्क. लगेच रिवर्स. ही गरज होती का, ही नेन प्रश्न पडतो आपल्याला. कारण कधी कधी आपण ही उत्तेजना आपली स्वतःच वाढवतो, शिगेला पोचवतो. तुमचा टेम्परामेंट इथे मेंटेन करता आला पाहिजे. बघा, आधीचा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ओव्हरपिच घेतला, त्याला सुंदर डेलिशियस ड्राईव्ह केलं होतं, स्क्वेअर ड्राईव्ह. त्यानंतर लगेचच इथे विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली आणि बाईचा इशारा पंचांनी दिला ह्या धावेसाठी. बाईच्या रूपामध्ये धाव जोडली जाईल आणि आता आवेश असेल स्ट्राईक एंडला. धावसंख्या 5 एक चौकार, एक सिंगल. गरज नव्हती लगेच रिव्हर्स खोलायची, परंतु कदाचित बॅटरला वाटत असेल की मी त्याच्यामध्ये चांगली प्रॅक्टिस केली आहे, मास्टर की माझ्याकडे आहे, तर मी तो प्रयत्न केला पाहिजे. इथे खूपच अवे फ्रॉम द बॉडी. पायांची हालचाल नव्हती, परंतु पंचांची हालचाल झाली. बघा, अमदुले सरांनी सांगितलं, मस्त त्यांचा स्टान्स आहे. अगदी भगदाड बॉडी त्यांची, धष्टपुष्ट बॉडी, पाहायला आवडतं. डेव्हिड शेफर्ड स्टाईल त्यांची आहे. हो, ते सुद्धा हसतात तिकडे. बघा, डेव्हिड शेफर्ड सुद्धा हसवायचे प्रेक्षकांना, टुनकड उडी मारायचे जेव्हा निल्सन आकडा यायचा. इथे धावसंख्या आली बघा 6 6 ऑन द बोर्ड. हो, टॉस केलाय, फक्त सोडलं होतं. बुटांमधून चिडा ड्राईव्ह केले ऑन साईडला. फॉरवर्ड स्क्रीनच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. प्रवेशद्वाराच्या जवळून तो वेगाने पुढे आला आणि बॅटरला सुद्धा तिथे ब्रेक लगावणं भाग पडलं. एका धावेत समाधान मानावं भाग पडलं. धावसंख्या 1 पुढे 7 वरती आहे आई गावदेवी स्पोर्ट्स वालसिंग संघाची. टॉस गमावला, परंतु बॅटिंग मिळाली आहे आणि आतापर्यंत सावध भूमिका घेऊन इथे बॅटिंग करण्याचा मानस दिसतोय आवेश आणि नितीन चौधरीचा. गोलंदाज निलेश खोदून काढलाय, गोपनीसारखी बॅट फिरवली, तिथे मिड ऑफला बीट झालंय. फिल्डिंग नीटसी झाली नाही आणि त्या ठिकाणी नितीन चौधरीने एक धाव जोडली सुद्धा आपल्या संघासाठी. वेगवान स्ट्रोक होता, ड्राईव्ह होता. अगदी मिड ऑनला तिथे बीट करायचं होतं, कारण पाहिलं होतं की तिथे लॉंग ऑन नाही आहे मिड ऑनच्या पाठीमागे. असंच असतं, जेव्हा मिड ऑन असतो तेव्हा लॉंग ऑन नसतो. त्यावेळेला वाईडिस प्लेअर असतो, एकतर काऊ कॉर्नर असतो किंवा मिड विकेट असतो. पुन्हा आवेश, आता मात्र मिडॉनला बीट केले, पण तो लॉंग ऑफ वेगाने जातोय, लगेच कव्हर करतोय आणि छान फिल्डिंग करून तिथे एकाच ॲक्शनमध्ये उचलून फेकी केली जात असताना आवेशला मिळते 1 धाव. संघाच्या खात्यात 1 भर झाली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स वालसिंग संघाची धावसंख्या एक गडी बाद नाही, 9 9 विदाउट लॉस. निलेशचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट जातोय. पायांची हालचाल सुंदर आहे. टॉस केला इथे आणि दांडी गोल केली आहे. तू मला एसटी दाखवली, बघ मी ती वाकवली. डिस्ट्रॉइड फर्निचर. रिलीज करतोय इथे निलेश आणि पाहिलं की तिन्ही एसटी दिसतात, फक्त चेंडूला सोडलं, टॉस केलं होतं तिथे.
फिंगरचा सुंदर वापर केला. लेग ब्रेकरचा प्रयत्न होता, पण तो चेंडू फुलर लेन गेला आणि बरोबर अगदी एसटीना धडकला. क्लीन बोल्ड झाला. नितीन तिथे बाद होत असताना पहिला धक्का लागलाय वालसिन संघाला. पहिलं षटक सुद्धा समाप्त झालं. एक गडी बाद, धावसंख्या 9 पाहतो आपण या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या पुढचा सामना आपण बघितलं, टॉस करायचा आहे, त्यासाठी आपण आवाज देऊ इच्छितो. पुढचा सामना असेल मित्रांनो, आदर्श 11 50-50 येवई विरुद्ध जय सावरीदेव किरवली. वा, गणेशजी बजागे यांचा संघ. या दोन्ही कॅप्टननी येऊन थांबा टॉस बॉक्समध्ये. आपण इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस करणार आहोत. इथे मैदानामध्ये धावसंख्या 9. एक गडी बाद. नवीन षटकासाठी गोलंदाज शुभम. तुमचा टायमिंग ऑन आहे, लक्षात घ्या. 11:08 पहिला चेंडू पडलाय. तुमचा टायमिंग ऑन आहे, लक्षात घ्या. आणि वॉर्न करतात, तुम्हाला ऑफिशियल कॉल देतात. 11:13 झालेत. 5 मिनिटं झाली आहेत, परंतु याचा अर्थ नाही की तुम्हाला पुढच्या षटकासाठी जास्त गॅप घ्यायची आहे. तुमच्याच हातामध्ये कसं कव्हरिंग करायचं आणि आमच्या हातामध्ये कशी तुम्हाला फाईन लावायची, त्यासाठी आम्ही तयार आहोत. दंडात्मक कारवाई म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आउटफील्डमध्ये एक फिल्डर कमी ठेवावा लागेल, याची पण नोंद घ्या. खूप जास्त वेळ घेत आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर घेतला, बॅकवर्ड झोनकडे पाहतो आपण. आणि लेग स्लिपला फिल्डर स्क्वेअर लेगचा उचलून तिकडे त्याला बोलवले विकेट किपरच्या डाव्या बाजूला. आणि गोलंदाज शुभम. राऊंड द विकेट. फिल्डिंग कुठे सजवली, चेंडू कुठे जातोय, पूर्णपणे भान हरवलंय. पंचांनी इथे चेक करण्यास सांगितलं की क्रिजच्या बाहेर पडला की काय, म्हणजे नो देता येईल आणि पंच पाहतील. जी क्रीज लाईन आहे त्यासाठी इथे चेक केलं जाणार आहे. तिसरं पंच उमेश केने सर येतील, कारण नियमानुसार चाललं पाहिजे आणि बरोबर नजर आहे सर्व पंचांची. कुठे कुठला निर्णय दिला पाहिजे त्याची काळजी घेत आहेत तिन्ही पण पंच. म्हणून JP पॅनल, या पॅनलमध्ये उगाचच भरती नाही झाली या अगदी क्वालिफाईड पंचांची. वाईट सर, इट्स अ वाईट डिलिव्हरी. येस, तुम्ही सुद्धा देत आहेत. आणि अवंत धावेने धावसंख्या दुहेऱ्या अंकात जाऊन पोहोचलेली आहे 10 वर. हो, नोचा इशारा. इशारा में इशारा काफी है. आणि नो पडला म्हणून मी झेल सोडलाय असं गोलंदाज सांगतोय. चेंडू वेगाने जातोय डीप कव्हर पॉईंटकडे. त्या ठिकाणी No+2, एकूण 3 धावा जोडल्या जातील आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. उघडा डोळे बघा नीट, पर्वणी आली इथे, सुपर हिट. ही पर्वणी पंडित गोडे दादांना सुद्धा आली होती, परंतु त्यांना तिथे एनकॅशमेंट करता आली नाही. कदाचित तो एक फटका सुद्धा षटकार मारता आला असता तरी सुद्धा धावफलक 30च्या पार जाऊ शकला असता. म्हणजे प्रत्येक चेंडू किती महत्त्वाचा आहे याची आपण अगदी स्वतःच बेरीज करून, विचार करून, त्याची काळजी घेऊन त्या चेंडूला फटकारलं पाहिजे की पर्वणी आले, मला काही करून कन्वर्ट करायचे धावांमध्ये. तसं होऊ दिलं नाही त्या फ्रीटमध्ये. अगदी डॉट चेंडू काढला तर गोलंदाजाने, पण इथे गोलंदाज हा काय करेल ते बघायचं आहे. समोर बॅटर आवेश सज्ज झाला आहे, त्यासाठी आवेश एक जबरदस्त व्यक्ती आहे. मस्त आयोजकाची भूमिका त्यांनी पार पाडली त्यांच्या स्पर्धेमध्ये आणि आपल्या संघाला नेहमी घेऊन चालत असतो. त्याला आहे फ्रीटचा चेंडू. ओ, निसटला. आज बऱ्याच खेळाडूंनी सकाळी जो नाश्ता केला आहे, अगदी फ्राईड खाल्लं आहे काहीतरी आणि हातच धुतले नाही आहेत. चेंडू निसटत आहेत सकाळपासून, किंवा आंघोळ केली आणि शॅम्पू धुवायचं राहिलं. धावसंख्या 13. लॉंग ऑफचा फिल्डर हसतोय. ओ, इथे चेंडू खाली ठेवलाय. असं वाटलं की दांडी गोल झाली की काय. बेस तर उडाली आहे, पण तो फ्रीट. हे असंच असतं, हे आपलं दुर्दैव असतं. दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हटलं जातं. कारण जर हा फ्रीट नसता तर मे बी विकेट मिळाली असती. या गोष्टींचा जर तर मध्ये आपण वापर करत असतो. मयूर खूपच हसतोय. मयूर, वा, लॉंग ऑफचा फिल्डर. त्यालाच कळलं की तोच स्वतः शॅम्पू धुवायचा विसरलाय, पण तू त्याच्याकडे चेंडू येत नाही बघा, तरी हात पुसले लगेच ट्रॅकला. थोडंसं आम्ही एन्जॉय करतोय जरा कॉमेडी बॉक्स म्हणून. इथे चेंडू अगदी थर्ड मॅनला जात असताना कव्हर केलं. त्या दरम्यान वेगाने आवेशने एक धाव सुद्धा कव्हर केलं विलासच्या साथीने. विलासजी यांनी सुद्धा मस्त तिथे नियोजन केलं होतं त्या स्पर्धेमध्ये. आई गावी चषक बाबदेपाडा, आणि तो विलास इथे खेळताना पाहतोय आपण. इथे एक वाईड, एक नो, 2 सिंगल, अशा प्रकारे धावसंख्या 15 वर ह्या दुसऱ्या षटकाच्या प्रोग्रेसमध्ये. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस.
आपटी दिली बॅकफुटला गेला पंच केला तिथे आणि कव्हरला तिथे डीप झोन कडे फील्ड तैनात असताना आवेश बाद. अगदी तसं पाहता परंतु कदाचित आवेशने तिकडे फिल्डर पाहिला नसेल. बघा हा रिप्ले दाखवला जातो ॲक्शन रिप्ले. राऊंड द विकेट रिलीज बॅकअप हँडचा वापर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि बॅकफुटला जाऊन मस्त क्रॅकिंग अपर कट होता तिथे आणि बरोबर तिथे दीपेशने झेल प्राप्त केला. आपल्या सुरक्षित हाताच्या कवेमध्ये समाविष्ट केले त्या झेलला आणि एक मोठा धक्का दिला आवेशच्या रूपामध्ये वालसिंग संघाला. धावसंख्या स्थिर आहे ती 15वर. 2 गडी बाद. वा गारगार वारा सुटलाय बघा. वारं सुटलंय र वा. नदीच्या किनारी मैदान असल्यामुळे इथे मात्र जास्त उन्हाचा त्रास होत नसतो. आधी काही वर्षांपूर्वी जेव्हा ह्या बाजूच्या बिल्डिंग्स नव्हत्या साईराम पार्क वगैरे त्यावेळेला तर पूर्णपणे वेगाने वारा इथे घोंगू लागायचा. धावसंख्या 15 आहे. 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू असताना प्रगतीपथावर शुभमचं षटक सुरू आहे आणि नवीन बॅटर सागर येतोय. आदर्श 11 50-50 येवई. कॅप्टन येऊन थांबा आणि विरुद्ध संघ असेल तुमच्या जय सावरीदेव किरवली. ओ इथे काय झालंय. अजून एक डॉट निघालाय. पंच एकमेकांना अगदी इशारा करतायत. इशारो में उनका कामकाज चल रहा है आणि गोलंदाज मस्त इथे कमबॅक करतोय बघा. त्यांनी फ्रीड चेंडूला सुद्धा सुंदर काढलं होतं. जसं आधीच्या षटकामध्ये हरिकेतने तर पराक्रम केला आणि आपण त्यालाच मॅन ऑफ द मॅच किताब दिला. त्याने 2 गडीसुद्धा बाद केले होते. जो दबाव टाकला त्या दबावाच्या नंतर अगदी देवरुंपाडा संघाला धावाच करता आल्या नाहीयेत. इथे फुलटॉसला समोर व्ही शेपमध्ये ड्राईव्ह केले. वेगाने फील्डर जातोय तिथे जो लॉंग ऑनला होता. लॉंग ऑफला जात असताना तिथे वेगाने निलेश आलाय आणि फेकी होईपर्यंत अगदी वेग धारण करून या दोन्ही पण मातब्बर बॅट्समनने 2 धावा कंप्लीट केल्या. विलास आणि सागर याने धावसंख्या 2नी फुलत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स वालसिंग संघाची 2 गडी बाद. 17. गणेशजी बजागे आपला कॅप्टन पाठवा आणि आदर्श 11 50-50 येवई आपला एक कॅप्टन येऊ द्या पुढच्या टॉससाठी. हा शुभमचा चेंडू पडलाय ऑफस्टिकच्या बाहेर. स्टेटरवर सरळच टाकला. अगदी जणू काय बॅटरला बघितलं नाही विकेट किपरला बघितलं आणि डॉट चेंडू काढण्याचा पराक्रम केला. या दोन्ही संघांमध्ये विकेट किपरांनी अगदी सेम बॉडी मेंटेन केले. मध्ये सुद्धा श्रीकांत मगर आहे. तो सुद्धा असाच बॉडी धारण केला आणि इथे हा निखिल आहे विकेट किपर. आणि ALPL मध्ये येणाऱ्या हंगामध्ये मित्रांनो आपण विकेट किपरला सुद्धा एक मोठं बक्षीस देणार आहोत बेस्ट विकेट किपर म्हणून सीझनचा. आणि आपली ती स्पर्धा आपल्या बेटीस येणाऱ्या फेब्रुवारीच्या एंडच्या आसपास असेल असं कालच आम्हाला कैलासजी पाटील आमचे वनस्टार यांनी उल्लेख करण्यास सांगितलं. त्या स्पर्धेची सर्व लाडके क्रिकेटर वाट बघतायत. मोठमोठं मानधन मिळणार आहे तुम्हाला. ऑक्शन आपण अगदी सुंदररित्या पार पाडणार आहोत त्या स्पर्धेचा आणि त्यासाठी तुमची आतापासून तयारी पाहिजे. मयूर तयारी पाहिजे सिलेक्ट होण्यासाठी. चांगल्या संघामध्ये नवीन संघसुद्धा या नवीन संघ मालकसुद्धा आपल्याला जोडले जाणार आहेत या हंगामध्ये. त्याची नावं आम्ही घेत नाही सध्या कारण ते सस्पेन्स आहे. धावसंख्या 17. 2 षटकं समाप्त. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. 1 गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकात 8 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला शुभमने. मस्त अगदी तालमेल दोन्ही बॉलरचा बघितला आणि इथे मात्र दोन्ही पण बॅटर पार्टनरशिप रचतायत विलास आणि सागर. गोलंदाज विश्वा माफ करा विश्वाचा हा खेचून मारलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा हफवाली घेतला आणि लपेटा फटका. परंतु तिथे चटका नाही मिळाला कारण सेफ शॉट होता. एलिव्हेशन फार कमी होतं आणि हा जर बॅकफुटला जाऊन पंच करता आला असता किंवा जर ड्राईव्ह करता आला असता तर मे बी हा फटका एक्स्ट्रा कव्हरला जाऊ शकला असता. पण तो हे तुमचं प्रॅक्टिस सांगतं या ठिकाणी की जेव्हा तुम्ही नेटमध्ये किंवा मैदानामध्ये प्रॅक्टिस करता त्याला तुम्ही कोणते फटके खेळता ते तुमचे ॲटोमॅटिकली अगदी प्रॅक्टिकली ओरिजिनल सामन्यामध्ये येत असतात. इथे लेफ्टी आला आहे आणि 11 वाजून 22 मिनटं झालेत हा का. 11-8ला पहिला चेंडू पडलाय. याची काळजी घ्या.
विश्वाचा हा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला गेला, बॅटच्या खालून गेला आणि लाऊड अपील. तिथे विकेट किपरकडे अगदी पुन्हा एकदा सरळ गेला चेंडू. विश्वाचा इथे अनुभव तो वापरतो ह्या इनिंगसाठी. तो थरार अजून पाहायला मिळत नाहीये जो अपेक्षा घेऊन प्रेक्षक आलेले आहेत, कारण त्यांना फायनलमध्ये क्रिकेटचं सौंदर्य आणि तो थरारपणा पाहायचा असतो, तसा अजून निर्माण होत नाहीये एके सामन्यामध्ये. कारण आधीचा सामना सुद्धा लो स्कोरिंग झाला, त्याच्या आधीचा सामना सुद्धा लो स्कोरिंगच होता. इथे मात्र काय झालंय, इथे मात्र धोका आहे आणि तिथे विकेट किपरने खूपच विलंब लावला की काय, खूपच उशीर लावला तिथे एसटी उखडण्यासाठी असं पंच दर्शवतात आम्हाला. ते तुझा तिथे सांगतायत की चान्स होती. अमदुले सर ती वेगाने आले एसटी जोडण्यासाठी, उभ्या करण्यासाठी, आणि धावसंख्या जोडतात आमचे नयन 20 वर. 20 धावसंख्या. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट जर नाही केली तर लक्षात घ्या. ओ मस्त स्वीप केलाय, फुल टॉस होता, फ्रंट फुटला येऊन तिथे स्वीप केला आणि बॅकवर्ड स्क्वेलेकच्या डीप झोनकडे फिल्डर असताना तितक्याच वेगाने इथे लेफ्टीने 2 धाव पूर्ण केल्या. टाळ्यांचा कडकडाट होतोय खेळाडू कक्षातून. धावसंख्या दोन्ही वाढली जाईल 22 वर. षटक तिसरं सुरू आहे विश्वास यांचं, विश्वा. आणि 15 मिनिटं कंप्लीट झालेत बरं का, म्हणजे तुम्हाला आता पनिशमेंट असेल सर्वांसाठी येते ॲक्च्युली. एक शिस्त लागण्यासाठी, वेळेचं भान असण्यासाठी असणार आहे, त्याच्यामुळे कोणी पण नाराजी व्यक्त नाही करायची. पुन्हा एकदा खेचून मारलाय, शॉट ऑफ लेंथ होता, त्याला पुलचा पवित्रा घेतला आणि तिथे वेगाने फिल्डर जात असताना चेंडू गेला अगदी आवेगाने. भंग झाली, प्रेक्षकांना सुद्धा पाहिजे होतं, कारण इतकी शांतता कशी काय त्याचं आता चित्र पाहायला मिळालं की ती भंग होणार होती. सुंदर चौकार मारला, हपम पूल केला होता बॅटर लेफ्टीने सागर याने. सागराप्रमाणे धावफलक वाढतोय 4 पुढे. हाय बॅकलेस पुन्हा येतात त्या दिशेने, हवे चेंडू आहे, झेल टिपलाय, झेल चिकटला म्हणू शकतो आपण तिथे डीप मिड विकेटच्या झोनकडे, आणि फलंदाज लेफ्टी सागर बाद. हो डीजे, पण पुढे गाडी अशी येणार की कामाला जायला नाही तर क्रिकेट खेळायला जायला उशीर झाला आणि वाट बघतो क्रिकेटवाला, असं असणार आहे. कारण क्रिकेटला ह्या आपल्या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत, फार मोठे कॅरियर घडवण्याचे दिवस आलेत, आणि त्यासाठी तुमची क्वालिटी तुम्ही दाखवायची आहे. नुकतंच मी भाऊजींच्या तोंडातून शब्द ऐकला इथे स्टेजवरती जेव्हा होते रोहितदाजी गोडे, त्यांची चर्चा सुरू होती ओमकार तारमाळेबद्दल, जो शेऱ्याचा सुपुत्र. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचं सनरायझर्स हैदराबादमध्ये निवड झाली IPLमध्ये, जी जगातील सर्वोत्कृष्ट लीगची स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये खेळणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्पर्धेमध्ये खेळलं की ती व्यक्ती करोडपती झालीच समजा, असंच म्हणू शकतो आपण. धावसंख्या 26 इथे. षटक क्रमांक 3 संपलंय. 26 धावा. फुल टॉस, बॅटच्या पुढच्या टोला मिडल झालाय, जबरदस्त अपर कट, क्रॅकिंग, एका टप्प्याने 1 2 4 4 रन. बॅटर इन ऍक्शन मध्ये आलाय आणि आमचे तुषार सुद्धा इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. त्यांनी आता गणवेश धारण केलाय. इथे बॅटरने सुद्धा रुद्ररूप धारण करून इथे जबरदस्त चाबूक शॉट फटका लगावला, तो म्हणजे विलासने चौकार नोंद केला. धावसंख्या इथे नोंदीत झाले 30 वर. मस्त क्लायमॅक्स निर्माण झाला, असंच पाहिजे. शांतपणे हळूहळू धावफलक हलका ठेवला. पंच आम्हाला दर्शवत आहेत, सर बोला, चेंडू द्या.
आयोजकांनी पंचांकडे सुद्धा लक्ष देत जा जरा, कारण आजचा दिवस आपल्याला जास्त वेळ वाया नाही घालवायचा. आमचे व्हॉलेंटियर्स आपण सुद्धा चेंडू शोधण्याचा प्रयत्न करावा. जे आमची लहान बॉल बॉयज आहेत त्यांनी ग्राउंडला कव्हर करा चहूबाजूला. तुम्हाला संध्याकाळी आईस्क्रीम वगैरे मिळणार आहे, चॉकलेट मिळतील आणि मॅच बॉल पण आलाय. आणि सचिन तेंडुलकर साहेब सुद्धा अगदी बॉल बॉय होते 1988 पर्यंत, जेव्हा त्यांचं वय 15-15.5 वर्षाचं होतं. पण तो 1989 साली जसे ते लॉन्च झाले पाकिस्तानला दाखवून दिलं की मी गॉड ऑफ क्रिकेट बनणार आहे. यालाच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तेव्हा त्यांनी दाखवलं होतं. वकार युनुसला रक्तबंबाळ झालेला असताना सुद्धा मस्त चौका ठोकला आणि दाखवलं, पाजीला आवाज दिला सिद्धूला की सिद्धू पाजी मैं खेलूंगा, मैं तो खेलूंगा इस पाकिस्तान के अगेन्स्ट. आणि त्या पाकिस्तानला आता दिवसा डोळ्या स्वप्न पडतं सचिनचं. सन्माननीय बाबगावचे आमचे समाजसेवक चंद्रकांतजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. तुषारजी पाटील यांचे पिताश्री वा या पितामह आप आइये. इथे चेंडू हवेमध्ये काहीसा होता, मयूर जातोय तिथे. मयूरची फिल्डिंगची ॲक्शन सुंदर आहे. मयूर वा, अगदी मयूर पंखाप्रमाणे हाताचा पसारा केला आणि धावांचा पसारा इथे वाढतोय, नयन वाढतोय. धावसंख्या 33 वर. सन्माननीय आमचे लाडके हुशार तुषारांचे पिताश्री चंद्रकांतजी पाटील या आपण. तुमचा मुलगा सुद्धा चांगलं कार्य करतोय. त्यांनी जबाबदारी घेतली आणि जबाबदारी अगदी जबरदस्त पार पाडतायत आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत. उर्ध विकेट काही सक्वी करून टाकण्याचा प्रयत्न, तिथे आडव्या बॅटने चेंडू उडवलाय हवेमध्ये आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय. फलंदाज बाद. स्विंग होता त्या ठिकाणी, अगदी अगेन्स्ट द स्पिन जात असताना आणि राईज सुद्धा होत असताना तिथे आडव्या बॅटनी समोर खेचायचा होता व्ही शेपमध्ये मयूरकडे, परंतु तिथे चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरलाच उडाला आणि सुंदर झेल जज करून टिपला. धक्का क्रमांक तो चौथा लागलाय. ज्युनियर विलास आलेत आता मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी, परंतु बघायचं आपल्याला किती धावा जोडतील, कारण अजून ह्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका जरी आला तरी सुद्धा 38, 39 किंवा दोन्ही मोठे फटके जर आले तर मे बी 40च्या पुढे जर धावसंख्येचा आकडा गेला तर एक मानसिक दबाव टाकू शकतो, कारण सायकोलॉजिकल फिगर येणं गरजेचं असतं. 40च्या पार होतील का बघायचं आहे. समोर व्ही शेपमध्येच खेळलाय मयूर. तिथे चेंडूची वाट बघत होते आणि कव्हर केलंय. मस्त फेकी करतात गोलंदाजा दिशेने. गोलंदाजाने मागे सरकलं, ज्याने तिथे अंदाज व्यक्त केला होता की इथे डायरेक्ट हिट होणार. कॉन्फिडन्स होता, परंतु तिथे काही इंच अंतर राहिलं. त्या फेकीचं जबरदस्त फेकी मयूर. वा, सुंदर फेकी इथे सुद्धा पाहण्याजोगी होती. धावसंख्या 2 पुढे 35 वरती आहे. 35 लास्ट टू गो ऑफ दिस इनिंग. हा पंपूल चेंडू ड्राईव्ह झाला लॉंग ऑनला. तिथे वेगाने मयूर सुद्धा जातोय आणि तिथे सुद्धा फील्डर तैनात आहे. काहीशी मिस फिल्डिंग झाली त्याच्या हातातून आणि तिथे एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये विलास ज्युनियरने केलं. टाळ्यांचा कडकडाट होतोय. धावसंख्या 2 पुढे सरकते मित्रांनो. ती आहे 37 वरती. आणि बरोबर जसं आपण उल्लेख केला की 38चं टार्गेट असावं आणि तो झालाय. 38च्या आसपास इथे टार्गेट देणं गरजेचं होतं आणि ती इथे गरज पूर्ण केली विलास आणि सिनियर विलासने. दोन्ही विलासची जोडी होती. बघायचं 24 चेंडूमध्ये 38 धावा कशा पद्धतीने पार करेल. जाणूसपज इताडे बी संघ, ज्या संघाची सुद्धा उत्कृष्ट बांधणी आहे, जुने जाणते ज्याच्यामध्ये विश्वास सुद्धा खेळतात. तर मी जय सावरीदेव किरोलीच्या कॅप्टनला आवाज देतोय. आलाय कॅप्टन प्रसाद ये. आणि आदर्श इलेव्हन 50-50 येवईचा कॅप्टन टॉससाठी या. गणेशजी बजागे यांचा सुपुत्र आहे प्रसाद. पप्पा पण खेळतात, मुलगा पण खेळतो. आज बघायचे पप्पा बसतील व्यासपीठावरती आणि मुलगा खेळेल. टॉससाठी दिवेश पाटील यांना मी निमंत्रित करते. दिवेशजी या, हा तुम्हाला मान आहे. हो, क्या बात आहे. ब्लॉगर आहे, व्लॉगर आहे, यूट्यूबर आहे, इन्स्टा फ्रेम ब्लॉगिंग सुद्धा चालू आहे. वा वा वा, सुंदर.
मस्त. आणि तोच जमाना आहे आता. आपले व्ह्युअर्स वाढले पाहिजेत. हे पण नवीन ब्लॉगर आहेत, प्रशांतजी बजागे आलेत. करूया टॉस आपण. चला, येवईचा कॅप्टन आपण पाहताय दिवेश पाटील. हा ब्लॉग बनवतो. याच्या ब्लॉगला मी जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्ह्यूअर्स त्याचे वाढले पाहिजेत. आणि नक्कीच तुम्ही सर्व याला ओळखत असाल. इन्स्टाला असेल, फेसबुकला असेल, बऱ्याच ठिकाणी आणि यूट्यूबला पण आहे. आणि लाडके आमचे जाधव साहेब येत आहेत आमनेपाडाचे. या सन्माननीय जाधव साहेब MD यांचे बंधू येत आहेत. या आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण ते रात्रीच भेटले होते, बोलले की सर आम्ही उद्या येणार, आणि ते आले सुद्धा. परंतु येवईचे कॅप्टन कधी येणार? या जाधव साहेब, आपण असं नसतं. वेलकम. पहिला चेंडू पडण्याच्या आत जर आपण आला नाही तर पेनल्टीला सामोर जावं लागेल. टीम येवई कॅप्टन. आणि आम्ही आलेल्या कॅप्टनला टॉस विन देऊ शकतो जर आपण आला नाहीत पहिला चेंडू पडण्याच्या आत ह्या चालू असलेल्या सामन्यातील. तोपर्यंत दिवेश, तुझा ब्लॉग बनण्याचं तुला कल्पना कधी सुचली? कधी सुरुवात केली तुम्ही या गोष्टीची? मनात कसं आलं? कधीच सुचलेली, ट्राय करणार होतं पण केलं चालू मग ब्लॉग बनवायचं. कधी सुचलेली, ट्राय करणार होता आणि केलं चालू. किती वर्ष आली तुझ्या ब्लॉग आणि आता तर किती तुम्ही अगदी अपलोड केलेत? 2-3 वर्ष झाले. किती ब्लॉग अपलोड झालेत आणि व्ह्यूअर्स किती आहेत तुला आता? जास्त नाही, आताच 10-15 ब्लॉग टाकले असतील बस. किती करायचं मानस आहे की जे होतील तेवढे करायचे? डेली करायचा प्रयत्न करतो पण टाईम नाही भेटत. म्हणजे कुठला तो फ्रेम निवडतो अशा वेळेला? कुठला संधी निवडतो की क्रिकेटच पाहिजे की अजून काय रस्त्यामध्ये करतो की एखाद्या दुकानामध्ये करतो जसा प्रसाद टोले करतो? नाही, जास्त करून क्रिकेटचा ट्राय करतो, त्याला जास्त सपोर्ट भेटतं. आणि तू क्रिकेटर सुद्धा आहेस. मग क्रिकेटच्या ब्लॉगला तुला जास्त व्ह्यूज मिळतात की इतर ब्लॉगला मिळतात? नाही, क्रिकेटच्याला जास्त भेटतात. मग तुला असं वाटत नाही की भरपूर अगदी या मैदानामध्ये येऊन बसायचं प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि भरपूर ब्लॉग बनवायचे, नॉनस्टॉप इथे स्पर्धा असणार आहेत, तसं तू करणार आहेस? हो, प्रयत्न तर करेन. आणि ही तुला प्रेरणा कशी मिळाली? तुझ्या मनात आलं की कोणी तुला अगदी इन्स्पायर्ड केलं इथे? हा, लोकांचं बघूनच. लोकांचं बघून. वा, हा तर हा बघा किती छान बोलतो. हा पण ब्लॉग तयार होईल आणि केला सुद्धा बघा इथे. तर कॅप्टन येत नाही असं वाटतंय. मे बी इथे आपण जय सावरकर किरोली संघाच्या कॅप्टनला टॉस विन देणार आहोत आणि 2 धावची पेनल्टी असेल ती येवई संघाला. आदर्श 11 50-50 हा संघ असेल तो. विपक्ष असेल जय सावरकर किरोलीच्या अगेन्स्ट. आणि पहिला चेंडू मार्गस्थ जेव्हा होईल तेव्हा आपण अनाऊन्समेंट करू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण तयार राहा सुनील पवार सर. आणि आपण पाहतोय की दिवेश पाटीलचा हा ब्लॉग होतोय. कारण आपण नंतर पुढे एकदा गॅपमध्ये खूप काय बोलू आपण. कदाचित तू एखादा स्किट पण सादर करशील इथे. आणि पेनल्टी आम्ही देतोय. आमच्या आयोजकांचा निर्णय झाला आहे 2 धावांची पेनल्टी येवई संघाला. आणि टॉस विन देतोय आपण प्रसादला. प्रसाद, निर्णय सांग तुझा. चित्रशन फिल्डिंग निर्णय घेतला आहे किरोलीच्या कॅप्टनने प्रसाद गणेश बजागे याने. आणि बॅटिंगसाठी उतरावं लागेल येवई संघाला. आपण पाहिलं दिवेश पाटीलला सुद्धा, ज्याने ब्लॉग मस्त बनवलेत. आणि जाधव साहेबांचं आगमन. वेलकम. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचे एक बुलंदाबाज आमचे मित्र मनोज कारवे सर. तर सामना प्रत्येक लो स्कोरिंगचा पाहतोय आपण. टार्गेट 38 धावाचं आहे. याच पात्र आड्या बॅटने फटका चांगला आहे पण वाईडीस मिडविकेटकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अतिशय वेगात ही दुसरी रन्स कंप्लीट. जानूस्पोर्ट इताडे बी टीम समोर एक मोठं आव्हान नाही आहे. पण आज सकाळच्या सत्रापासून पाहतोय की आपण लो स्कोरिंगचे सामने पाहायला मिळते आणि लो स्कोरिंग सामने बॅटिंग करणाऱ्या संघांनी सहज चेस केलेला आहे. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होता फुल टोल वसुली तर मात्र करता आला नाही आहे. निराश असेल तिथे मात्र बॅटर पाहतोय आपण. धावसंख्या धावपलकावर फक्त आणि फक्त 2 38 धाव चव्हाण आहे आणि पहिलं षटक अतिशय छान हाताळतोय गोलंदाज सुजल. चांगला मारा करताना विकेट प्राप्त करावं लागेल. 38 धावा रोखायच्या असेल तर. बॅटची कट चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून आणि आता मात्र धक्का बसलाय तो पहिला.
जानूसफोडी तडे बी या टीमची सुरुवात खराब पाहायला मिळाली आणि उलट पाहतोय की आपण जो क्षेत्ररक्षण करतोय संघ आई गावदेवी वालचिंद टीम चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण. आज मला वाटतं की प्रत्येक गावातले 2-2 संघ पाहतोय आपण. आज एक मात्र असं संघ असेल बापगाव की आजच्या दिवसामध्ये एकटा संघ आहे. काल मेयर 11 टीमचं प्रदर्शन खूप चांगलं होतं, पण मोक्याच्या क्षणी बॅटरची खराब कामगिरी पाहिली. 8 मध्ये 31 एवढ्या धावा नव्हत्या, पण मात्र तोच संघ स्पर्धेच्या बाहेर गेलं आणि खास जनुमान चौदरपाडा संघ सुद्धा बाहेर गेलाय. परत एकदा टर्न केलंय पाहतोय आपण. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हलिंग होते अतिशय वेगात. दरम्यान संधी निर्माण झाली होती. एक सिंगल कंप्लीट करण्याची. धावसंख्या 3. एक धीमी आणि संत सुरुवात. 38 धावचं आव्हान आहे, पण आता मात्र तो आव्हान खूप मोठं वाटायला लागलंय जानूस्पोर्ट इताडे बी टीमला. जानूस्पोर्टचं नाव येतो तर निश्चित नो डाऊट इताडे गावचे विद्यमान सरपंच जगनशेठ साहेबांचा संघ आहे. एक चांगलं नेतृत्व, खूप मोठं नाव. यश पात्र हा फटका चांगला आहे, सुरेख फटका आहे. उंची जास्त लांबी कमी, पण एका टप्प्याने चेंडू मात्र फरार होईल. सीमारेषेच्या बाहेर मिळतील. शिवावडे त्यासाठी आयोजकांच्या वतीने शशिकांत जाधव यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. विश्वास पाटील. आणि आपली मॅच सुरू होणार आहे, आपण ड्रेस कोड घालून या अशी आयोजकांची विनंती. विश्वासजी आपणास या. तर सुरुवात जर पहिली आपण तर हा आलाय इथं मात्र चौकार. आणि आता मात्र धावसंख्या जर पहिली आपण 7 धावा आहेत. 38 धावचं टार्गेट स्वीकार पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि इथून मात्र निश्चित अजून येणारे 18 चेंडू आणि जवळपास सामना जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता असेल. सोपं नसणार आहे. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी नितीन तयार होतोय. चांगल्या असल लाईनवरचा चेंडू होता. टप्प्यापर्यंत उचली प्राप्त करून वेग प्राप्त करतोय चेंडू आणि बॅटरला चकवीत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगली सुरुवात नितीन करतोय. आजच्या दिवसातला हा मला वाटतं की तिसरा सामना. वेळ चांगली आहे आणि अशी अपेक्षा असेल प्रत्येक टीमला. सफल झालाय. फाईन फटका. खूप मोठं क्षेत्र चेस करावं लागेल क्षेत्ररक्षकाला. एक सिंगल. दुसऱ्या धावेची मागणी. तालमेल पाहायला मिळत नाहीये. अजून एका बॅटरला विकेट सोडावं लागलं गावचीच्या स्वरूपात. नवीन बॅटर खेळपट्टीवर येतोय तो क्रमांक 4 वर सिद्धेश येतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान संघ अडचणीत आलाय कारण की 38 धावचं आव्हान आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 बाद धावा त्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण. इथं मात्र धावा आहेत त्या 7. 8 धावा आहेत. डावखुरा बॅटर सिद्धेश सज्ज होतोय खेळण्यासाठी. 50-50 स्फोट यवई टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे आहे आणि जो असोसिएशनचा रूल आहे आपण नियमामध्ये जर पालन केलं नाही त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. यासाठी टॉससुद्धा हारले आणि 2 धावाची पेनल्टीसुद्धा तुमच्या टीमला लावण्यात आलेली आहे. लाईन चुकीची. अजिम अमदुले सरांचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा करतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 8. मित्रांनो आपण आई गावदेवी चषक 2025 हा दैकना आणि अप्रतिम आयोजन पाहतोय. याचा शेवटचा दिवस आहे. कोण बनेल चॅम्पियन ठीक 5 वाजता समजेल.
चांगला चेंडू हवे चिप केला होता पाहतोय आपण मिड ऑनला डीपमध्ये चेंडूला फील करतोय आणि फक्त आणि फक्त एकच सिंगल. प्रत्येक चांगलं षटक हाताळताना नितीन या बॉलरला पाहतोय आपण. आई गावदेवी बाबगाव टीमनी सुद्धा सज्ज राहायचे आहे, कारण की आयोजक संघ आहे, पण त्या टीमला सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. चांगला चेंडू होता, तेवढा छान असा ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये जाताना फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना जिथं एक होती तिथं मात्र दबाव टाकलं आणि दुसरी धाव सहज कंप्लीट होताना या बॉलवरती. आता मात्र धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. धावसंख्या 12. अजून 26 धावेची आवश्यकता आहे तो मात्र सामना जिंकण्यासाठी. या पाहता चांगला चेंडू होता आणि अजून एका हाताने चांगलं झेल कंप्लीट केले. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. तिसरा धक्का बसलाय जानू स्पोर्ट इताडे बी टीम. अतिशय नाजूक स्थिती पाहतोय आपण. जानू स्पोर्ट इताडे बी टीमची तुचेलमय आया पटावर हजेरी लावण्याचं काम करताना इथून मात्र एका बॅटरला चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे. एवढं मोठं आव्हान नाही आहे. 2 ते 3 मोठे फटके सामन्यात वापसी करून देईल तुम्हाला. यावेळेस पाहता परत एक चुकीचा फटका आणि चुकीला माफी नसते. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, स्वीकारले झेल. चौथा धक्का बसलाय तो जानू स्पोर्ट इताडे बी टीमला. चार बाद 12 अशी नाजूक स्थिती. षटकाची मला वाटते की षटकाची समाप्ती 2 आणि इथून मात्र हार्ड बनलाय आता विजय, तो म्हणजे जानू स्पोर्ट इताडे बी टीमला. 12 मध्ये अजून खूप जास्त धावा बनवायला लागतील. खराब चेंडू होता आणि तो पण बाहेर फेकता आला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आणि चांगलं गॅदर. पहिल्या वेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. खराब चेंडू होता, उचित फायदा घेता आला नाही. हवेचा वेग जर पाहिला पण त्या दिशेकडे नाहीये. त्या दिशेकडे जर तुम्हाला फटका खेळायचा असेल तर शक्ती आणि टायमिंग फटक्यामध्ये करणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त 2 धावा. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 14. अजून 24 धावेची आवश्यकता आहे. येणारे इथून जर विचार केला आपण 11 चेंडू 24 असं समीकरण. चांगला चेंडू आणि अप्रतिम सुपर चेंडू. नाही जर विचार केला आपण तर 10 मध्ये 24 आहे. फक्त 2 तुम्हाला मोठे फटके मारणं गरजेचं आहे, कारण की अशा परिस्थितीमध्ये काय एवढा अवरेज जास्त नाही आहे. पण तो मारेल कोण? 11 बॅटरला एक फुल टॉस भेटला तर संधी सोनं करता आलं नाही. परत एकदा लोअर फुल टॉस होता आणि इथं मात्र धावबादची संधी निर्माण झाली आणि सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये. चांगलं षटक हाताळताना एकदा परत गोलंदाज विलास 3 मध्ये 2 खर्च करतोय. चांगला चेंडू मधल्या एसटीच्या वरतून निघून गेलाय. चांगला अप्रतिम बॉल. वा भाई वा. आज नाही जर पाहिलं पण आकाशामध्ये थोडंसं वातावरण चेंज पाहायला मिळतोय. अधूनमधून ढग सूर्याची आडमध्ये येतात आणि त्या प्रकारे स्वच्छ सूर्याची किरण नाही येत. थंडगार वातावरण आहेत आणि वातावरणामध्ये थंडीचे दिवस आहेत. यास पाहता हा लॉफ्टेड फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक टिपल्या, केलं चांगलं झेल.
होतोय 5वा बॅटर या बॉलवरती फेल. यवई टीमचं आगमन झालेलं आहे आणि त्यापूर्वी मात्र तुम्ही टॉस पण हारलेले आहेत. यस, आणि 2 धावाची पेनल्टी सुद्धा आहेत. वेल, कारण असोसिएशनचे रूल तुम्हाला फॉलो करायला लागते. स्वागत आहे आपलं. कारण की यवई गाव जर म्हटलं माझे खास परम मित्र हनुमान तरे या टीमसोबत नेहमी सातत्याने खूप मोठं योगदान त्यांचं असतो. कार्यसम्राट खासदार सन्माननीय बाळेमामांचे निकटवर्तीय जे बादशाहभाई आहेत, त्यांचे जावई बापू आहेत हनुमान दादा, आणि सुनील पवारवर त्याचं भरपूर प्रेम असतोय. दरम्यान एक सिंगल इथं मात्र कंप्लीट 3 षटकाची समाप्ती. दयनीय स्थिती जानूस्पोर्ट बी इताली टीमची. 6 चेंडूंनी नयन किती पाहिजे सामना जिंकण्यासाठी? 23 धावेची आवश्यकता आहे. वेलकम भंडारी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. शुभ आगमन साहेब. आपलं सर्वप्रथम आई गावदेवी चषक 2025च्या या सत्रामध्ये आई गावदेवी क्रीडा मंडळ बाबगाव यांच्याकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थेट क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह. तेजस इज द ग्रेट खेळाडू पाहतोय आपण मानेरा गावाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने GTC याच्यामधून त्यांनी सुरुवात केली होती. नंतर GTC सोबत राहून स्वतःचं एक आपलं चॅनल उघडलं आणि आज ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हचं खूप मोठं नाव आहे. टॅप करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटच्या पट्ट्यात बरोबर घेता आला नाही आहे. एक सिंगल. इथून मात्र असं म्हणावं लागेल की बॉडी लँग्वेज ज्या बॅटरचा आहे, पराभवाचा जो मोठं अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करेल. 5 चेंडू 22 असं समीकरण. बॅटर पाहतोय आपण खेळण्यासाठी विश्वा आणि विश्वाने मात्र प्रयत्न जोरदार केला होता ऑनसाईडकडे स्विंग करण्याचा, पण चेंडूची लाईन ओळखली नाही, चेंडूची गती ओळखली नाही आणि त्याचा परिणाम बेट झालाय. आणि बाकीचं काम पूर्ण काही विकेट किपर यांनी 2 सुरेख झेल टिपले होते, एक दाएं हाथ से और एक बाएं हाथ से. फिरकीचा मारा, लेग ब्रेक गोलंदाजी. वा भाई वा, चांगली गोलंदाजी करताना निशाणा लागत नाही आहे. आणि जिथं एकच होती ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून एक ॲड करताना आता मात्र येणारे 3 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आहे. काय चांगला मारा करतोय फिरकीचा गोलंदाज सागर. हो, परफेक्ट लेग ब्रेक गोलंदाजी करताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे ॲक्शन आहे त्या प्रकारे निश्चित फिरकीचा मारा करतोय. सब आएंगे एक एक करके. आई गावदेवी बाबगावच्या टीमचे सर्व खेळाडू. आयोजन खूप अतिशय चांगलं आहे आणि कशा प्रकारे चांगला क्रिकेट खेळेल एवढी टीमने खेळाडू कक्षामध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. कारण की प्रतिस्पर्धी टीमने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम त्यांनी सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार. अजून एक चांगला चेंडू, बॅटची मोठी कट घेऊन चेंडू आता फ्लॅश स्लिप पार्क केला होता आणि फक्त एकही नाही मिळणार. काय कमलीचे षटक हाताळले इथे मात्र पाहतोय आपण सागर यांनी. किरवली संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि याचबरोबर पाहतोय की आपण हा सामना इथं मात्र समाप्त झालाय. एकतर्फी सामना पाहिलाय. मॅन मॅच ठरलाय. ज्यांनी अतिशय उत्कृष्ट बॉलिंग आणि अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलंय तो म्हणजे